ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ LL फर्स्ट इयर सेमिस्टर सेकंड मार्च 2025 रिपीटर बॅच फुल प्रश्नपत्रिका मराठी व इंग्रजी अनुवाद यांचे डिस्कशन पुढीलप्रमाणे आहे. As the 2nd of March 2025 repeater. लघुत्तरी प्रश्न प्रत्येकी 5 गुण. पूर्णांक 1 दशांश सकारण निर्णय रिझन डिसिजन स्पष्ट करा. सकारण निर्णय म्हणजे प्रशासकीय प्राधिकरणाने त्यांच्या निर्णयाची योग्य कारणे देणे आवश्यक आहे. महत्त्व पारदर्शकता आणि निष्पक्षता सुनिश्चित करते. मनमानी कारवाईला प्रतिबंध करते. न्यायालयीन पुनरावलोकनास ज्युडिशियल रिव्ह्यू मदत करते. जनतेचा विश्वास निर्माण करते. केस लॉ निवाडा SN मुखर्जी विरुद्ध युनियन ऑफ इंडिया × सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला की कारणे नोंदवणे हा नैसर्गिक न्यायाचा भाग आहे. पूर्णांक 2 दशांश उपप्रत्यायोजन सब डेलिगेशन स्पष्ट करा. उपप्रत्यायोजन म्हणजे सोपवलेली प्रत्यायोजित सत्ता दुसऱ्या प्राधिकरणाकडे सोपवणे. तत्व डेलिगेटस नॉन पोटेस डेलिगेट ज्याला अधिकार सोपवले आहेत तो पुढे अधिकार सोपवू शकत नाही. अपवाद जेव्हा कायद्याद्वारे स्पष्टपणे अधिकृत केले जाते, जेव्हा ते प्रक्रियेसाठी अपरिहार्य असते. केस लॉ निवाडा AK रॉय विरुद्ध पंजाब राज्य. पूर्णांक 3 दशांश चौकशी आयोग कायदा 1952 ची व्याप्ती. स्कोप ऑफ कमिशन ऑफ इन्क्वायरी ऍक्ट 1952. चौकशी आयोग कायदा 1952 सरकारला सार्वजनिक बाबींच्या चौकशीसाठी आयोग नियुक्त करण्याची परवानगी देतो. व्याप्ती सार्वजनिक महत्त्वाच्या प्रश्नांची चौकशी करणे. तथ्य शोधणे हा न्यायालयीन निर्णय नसतो. दिवाणी न्यायालयाचे अधिकार समन बजावणे पुरावे गोळा करणे. मर्यादा आयोगाच्या शिफारसी सरकारवर बंधनकारक नसतात. पूर्णांक 4 दशांश घटनात्मक कायदा विरुद्ध प्रशासकीय कायदा. आधार घटनात्मक कायदा कॉन्स्टिट्यूशनल लॉ. प्रशासकीय कायदा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ. स्वरूप मूलभूत कायदा दुय्यम गौण कायदा. व्याप्ती सरकारची रचना प्राधिकरणांचे कामकाज. लक्ष हक्क आणि अधिकार प्रक्रिया आणि नियंत्रण. स्त्रोत संविधान कायदे नियम. निष्कर्ष प्रशासकीय कायदा हा घटनात्मक कायद्याचाच विस्तार आहे. पूर्णांक 5 दशांश न्यायालयीन पुनरावलोकनाचे आधार ग्राउंड्स ऑफ ज्युडिशियल रिव्ह्यू. न्यायालयीन पुनरावलोकन प्रशासकीय कारवाईची कायदेशीरता सुनिश्चित करते. मुख्य आधार बेकायदेशीरता इलिगॅलिटी. तर्कहीनता इरॅशनॅलिटी वेडनेस बरीतत्व. प्रक्रियात्मक अनुचितता प्रोसिज्युरल इम्प्रॉपर्टी. प्रमाणबद्धता प्रोपोर्शनॅलिटी केस. काउन्सिल ऑफ सिव्हिल सर्व्हिस युनियन्स विरुद्ध मिनिस्टर फॉर सिव्हिल सर्व्हिस. पूर्णांक 6 दशांश केंद्रीय दक्षता आयोग सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन. केंद्रीय दक्षता आयोग ही भ्रष्टाचारावर नियंत्रण ठेवणारी सर्वोच्च संस्था आहे. कार्ये भ्रष्टाचार रोखणे. CBIच्या CBI कामकाजावर देखरेख ठेवणे. सरकारला सल्ला देणे. स्वरूप स्वतंत्र वैधानिक संस्था CVC कायदा 2003. पूर्णांक 7 दशांश प्रशासकीय लवादाची वैशिष्ट्ये कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रायब्युनल्स. विशेष संस्था स्पेशलाइज्ड बॉडीज. निमन्यायालयीन स्वरूप क्वासी ज्युडिशियल. विवादांचे जलद निराकरण. कमी औपचारिक कार्यपद्धती. तज्ज्ञांवर आधारित निर्णय. केस लॉ N चंद्रकुमार विरुद्ध युनियन ऑफ इंडिया. दीर्घोत्तरी प्रश्न प्रत्येकी 12 गुण. पूर्णांक 1 दशांश सत्ता विभाजनाचा सिद्धांत मॉन्टेस्क्यू. सेपरेशन ऑफ पॉवर्स मॉन्टेस्क्यूने सत्तेच्या 3 भागांत विभाजनाचा प्रस्ताव मांडला. 1 विधिमंडळ लेजिस्लेचर. 2 कार्यकारी मंडळ एक्झिक्युटिव्ह. 3 न्यायमंडळ ज्युडिशरी. उद्देश सत्तेचे केंद्रीकरण रोखणे. स्वातंत्र्याचे रक्षण करणे. भारतात कडक सत्ता विभाजन नाही. कार्यात्मक ओव्हरलॅप परस्पर व्याप्ती अस्तित्वात आहे. केस लॉ केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य वजा मूलभूत संरचनेत सत्ता विभाजनाचा समावेश आहे. निष्कर्ष भारत चेक्स अँड बॅलन्सेस नियंत्रण आणि समतोलसह अंशतः सत्ता विभाजनाचे पालन करतो. पूर्णांक 2 दशांश प्रत्यायोजित विधिनिर्माणावर संसदीय नियंत्रण. पार्लिमेंटरी कंट्रोल ऑन डेलिगेटेड लेजिस्लेशन. संसद प्रत्यायोजित कायद्यावर खालीलप्रमाणे नियंत्रण ठेवते. 1 सादरीकरण प्रक्रिया लेईंग प्रोसिजर. नियम संसदेसमोर ठेवणे. 2 समित्या अधीनस्थ विधिमंडळ समिती कमिटी ऑन सबऑर्डिनेट लेजिस्लेशन. 3 प्रश्न आणि चर्चा. 4 रद्द करणे किंवा सुधारणा करणे. महत्त्व अधिकाराचा गैरवापर रोखणे. उत्तरदायित्व सुनिश्चित करणे. पूर्णांक 3 दशांश ओम्बड्समन लोकपाल. ओम्बड्समन ही तक्रार निवारण करणारी संस्था आहे. भारतात लोकपाल आणि लोकायुक्त कायदा 2013. केंद्र स्तरावर लोकपाल. कार्ये भ्रष्टाचाराच्या तक्रारींची चौकशी करणे.
सार्वजनिक अधिकाऱ्यांचे उत्तरदायित्व सुनिश्चित करणे. सद्यस्थिती कार्यान्वित आहे, परंतु विलंब आणि जागरूकतेचा अभाव ही आव्हाने आहेत. 4. प्रशासकीय कायद्याचे स्वरूप आणि व्याप्ती. नेचर अँड स्कोप ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ. प्रशासकीय कायदा सरकारच्या कृतींचे नियमन करतो. स्वरूप गतिमान डायनॅमिक, जनकल्याणकारी वेलफेअर ओरिएंटेड. प्रक्रियात्मक प्रोसिज्युरल व्याप्ती, प्रत्ययोजित विधी निर्माण. प्रशासकीय न्यायनिर्णय, न्यायालयीन पुनरावलोकन. सार्वजनिक उत्तरदायित्व. 5. सरकारचे अपकृत्य दायित्व. टॉर्शियस लायबिलिटी ऑफ गव्हर्नमेंट. अपकृत्यासाठी सरकार जबाबदार धरले जाऊ शकते. प्रकार सार्वभौम कार्ये सोवरेन फंक्शन्स दायित्व नाही. बिगर सार्वभौम कार्ये नॉन सोवरेन फंक्शन्स दायित्व आहे. केस लॉ. राजस्थान राज्य विरुद्ध विद्यावती. कस्तुरीलाल विरुद्ध उत्तर प्रदेश राज्य. 6. प्रत्ययोजित विधी निर्माणावर न्यायालयीन नियंत्रण. ज्युडिशियल कंट्रोल ओव्हर डेलिगेटेड लेजिस्लेशन. न्यायालय प्रत्ययोजित कायद्याची वैधता तपासतात. आधार अधिकाराबाहेर अल्ट्राव्हायरस. संविधानाचे उल्लंघन. दुर्भावना माला फिडे प्रकार. तात्विक अल्ट्राव्हायरस. सबस्टॅन्टिव्ह अल्ट्राव्हायरस. प्रक्रियात्मक अल्ट्राव्हायरस. प्रोसिज्युरल अल्ट्राव्हायरस. 7. नैसर्गिक न्यायाची तत्त्वे. प्रिन्सिपल्स ऑफ नॅचरल जस्टिस. न्यायतेची मूलभूत तत्त्वे. 1. ऑडी ऑल्टराम पार्टम. दोन्ही बाजू ऐकून घेणे. 2. नेमो ज्युडेक्स इन कॉसा सुआ. स्वतःच्या प्रकरणात कोणीही न्यायाधीश असू शकत नाही, पक्षपातीपणा नसावा. केस लॉ. मेनका गांधी विरुद्ध युनियन ऑफ इंडिया. रीज विरुद्ध बाल्डविन उपयोग. प्रशासकीय आणि निमन्यायालयीन कामकाजात. 8. प्रादेशलेख आणि त्यांचे महत्त्व. रिट्स अँड देअर इम्पॉर्टन्स. कलम 32 आणि 226 अंतर्गत प्रादेशलेख हे घटनात्मक उपाय आहेत. प्रकार बंदी प्रत्यक्षीकरण. हॅबियस कॉर्पस. परमादेश. मंडामस. प्राकर्षण लेख पान उत्प्रेषण. सर्श्योरारी. प्रतिषेध. प्रोहिबिशन. अधिकार पृच्छा व वॉरंटो. महत्त्व. मूलभूत हक्कांचे रक्षण करणे. प्रशासकीय कृतींवर नियंत्रण ठेवणे. केस ADM जबलपूर विरुद्ध शिवकांत शुक्ला. 9. कायद्याचे राज्य. रूल ऑफ लॉ. AV डायसी यांची संकल्पना. तत्वे. कायद्याची सर्वोच्चता. सुप्रीमसी ऑफ लॉ. कायद्यासमोर समानता. इक्वलिटी बिफोर लॉ. सामान्य कायद्याचा परिणाम म्हणून संविधान. भारतीय संदर्भ. इंदिरा गांधी विरुद्ध राजनारायण. केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य. निष्कर्ष कायद्याचे राज्य हा भारतीय संविधानाच्या मूलभूत संरचनेचा भाग आहे. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ मार्च 2025 रिपीटर. 2. Administrative Law LLB 1 as the 2nd of March 2025. Repeater. A. Short answer questions, 5 marks each. Q1. Explain reasoned decision. A reasoned decision means that an administrative authority must give proper reasons for its decision. Importance. Ensures transparency and fairness, prevents arbitrary action, helps in judicial review, builds public confidence. Case law. S.N. Mukherjee vs. Union of India, SC held that recording reasons is part of natural justice. Q2. Explain subdelegation. Subdelegation means delegating delegated power to another authority. Principle. Delegatus non potest delegare, a delegate cannot further delegate. Exceptions. When expressly authorized by statute, when impliedly necessary. Case law. A.K. Roy vs. State of Punjab. Q3. Scope of Commission of Inquiry Act, 1952. The Commission of Inquiry Act, 1952, allows government to appoint commissions to investigate public matters. Scope. Inquiry into public importance issues. Fact-finding, not judicial. Powers of civil court. Summon, evidence, limitations. Recommendations are not binding. Q4. Constitutional law vs. administrative law. Basis. Constitutional law. Administrative law. Nature. Fundamental law. Subordinate law. Scope. Structure of government. Functioning of authorities. Focus. Rights and powers. Procedures and control. Source. Constitution. Statutes. Rules. Conclusion. Administrative law is an extension of constitutional law. Q5. Grounds of judicial review. Judicial review ensures legality of administrative action. Main grounds. Illegality, irrationality, Wensbury principle, procedural impropriety. Proportionality, case, Council of Civil Service Unions versus Minister for Civil Service. Q6. Central Vigilance Commission. The Central Vigilance Commission is the apex vigilance institution. Functions. Prevent corruption, supervise CBI.
Advise government. Nature. Independent Statutory Body, CVC Act 2003. Q7 Characteristics of Administrative Tribunals. Specialized bodies, quasi-judicial in nature. Faster dispute resolution. Less formal procedures. Expertise-based decisions. Case. L. Chandrakumar versus Union of India. B. Long answer questions, 12 marks each. Q1 Separation of Powers, Montesquieu. Montesquieu proposed division of power into 1. Legislature, 2. Executive, 3. Judiciary. Purpose. Prevent concentration of power. Protect liberty. In India, not strict separation. Functional overlap exists. Case. Kesavananda Bharati versus Key. State of Kerala. Basic structure includes separation of powers. Conclusion. India follows partial separation with checks and balances. Q2 Parliamentary control on delegated legislation. Delegated legislation is controlled by Parliament through 1. Laying procedure, rules placed before Parliament. 2. Committees, Committee on Subordinate Legislation. 3. Questions and debates. 4. Annulment or modification. Importance. Prevent misuse of delegated power. Ensure accountability. Q3 Ombudsman, Lokpal in India. Ombudsman is a grievance redress authority. In India, Lokpal and Lokayuktas Act 2013. Lokpal at central level. Functions. Investigate corruption complaints. Ensure accountability of public officials. Current status. Operational but challenges remain. Delays, awareness. Q4 Nature and scope of administrative law. Administrative law regulates government actions. Nature. Dynamic, welfare-oriented. Procedural, scope. Delegated legislation, administrative adjudication. Judicial review, public accountability. Q5 Tortious liability of government. Government can be liable in tort. Types. Sovereign functions, no liability. Non-sovereign functions, liability. Case laws. State of Rajasthan versus Vidyavati. Kasturi Lal versus State of UP. Q6 Judicial control over delegated legislation. Courts ensure validity of delegated legislation. Grounds. Ultra vires, beyond power. Violation of constitution. Mala fide. Types. Substantive ultra vires. Procedural ultra vires. Q7 Principles of natural justice. Basic fairness principles. 1. Audi ultram partem, hear both sides. 2. Nemo judex in causa sua, no bias. Case laws. Maneka Gandhi versus Union of India. Rich versus Baldwin. Application. Administrative and quasi-judicial proceedings. Q8 Writs and their importance. Writs are constitutional remedies under Articles 32 and 226. Types. Habeas corpus. Mandamus. Certiorari. Prohibition. Quo warranto. Importance. Protect fundamental rights. Control administrative actions. Case. ADM Jabalpur versus Shivkant Shukla. Q9 Rule of law. Concept by A.V. Dicey. Principles. Supremacy of law. Equality before law. Constitution. As result of ordinary law. Indian context. Indira Gandhi versus Raj Narain. Kesavananda Bharati versus Kadoff. State of Kerala. Conclusion. Rule of law is part of basic structure. Would you like me